मुलांना पौष्टिक अन्न खायचं म्हटलं की येतं जीवावर. त्यांना असं वाटतं जगातलं कुठलं अन्न मला खाऊ घालतायत. पण काय हो, पौष्टिक अन्न किती महत्त्वाचं हे त्यांना मोठं झाल्यावरच कळेल. मग ज्या दिवशी असं काही बनवलं ते दिवसभर उपाशी राहतील, पण हे खाणार नाही. मग आईची धडपड चालू होऊन जाते त्यांच्यासाठी वेगळ्या रेसिपी ट्राय करण्याची. मग त्यासाठी काय करायचं, हिरवे मूग रात्रभर पाण्यात भिजत घालायला ठेवायचे. सकाळी स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यात काढून त्यात आवडीप्रमाणे बारीक चिरलेला पालक, अद्रक, लसण, हिरवी मिरची, जिरे, थोडंसं पाणी टाकून मिक्सरला ओबडधोबड फिरून घ्यायचं. मग एका भांड्यात काढून त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट आणि तांदळाचं पीठ टाकून थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं. वेफल मेकर गरम करून त्यावरती थोडंसं तेल टाकून हे केलेलं बॅटर सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं. मग त्यावरती थोडंसं तेल टाकून हे पॅक करून आलटून पलटून खरपूस होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचं. मग तयार झालं हे पौष्टिक असं मूग दाल